नमस्कार मित्रो, अमेरिका आणि इस्रायल यांनी एकत्र येऊन इराणवर संयुक्तरित्या कारवाई सुरू केली आहे. या कारवाईचं नाव ऑपरेशन इपिक फ्युरी असं सांगितलं जात आहे. अधिकृत माहितीनुसार ही कारवाई फक्त एका दिवसापुरती नाही तर बरेच दिवस चालू शकते. सुरुवातीला इराणमधील लष्करी तळ, मिसाईल बनवण्याच्या जागा आणि कमांड सेंटरवर हल्ले करण्यात आले. राजधानी तेहरान, इस्फहान आणि करमान या भागांमध्ये स्फोट झाल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. स्थानिक माध्यमानुसार लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बऱ्याच ठिकाणी धूर दिसत आहे, सायरन वाजत आहे, तसेच आपत्कालीन हालचाली सुरू झालेल्या आहेत. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये सांगितलेलं आहे की ही कारवाई आणखी बरेच दिवस सुरू राहणार आहे. We are going to destroy their missiles and raise their missile industry to the ground. हा फक्त मर्यादित हल्ला आहे की यामागे आणखी काहीतरी घडतंय. विशेष म्हणजे इराणचे सुप्रीम लीडर अली खामेनी यांच्या मृत्यूच्या बातम्या देखील बऱ्याचशा समाज माध्यमांमध्ये पाहायला मिळाल्या. आता ही परिस्थिती फक्त 2 ते 3 देशांपुरती मर्यादित राहिलेली नाही. हा जर संघर्ष वाढला तर याचे परिणाम पूर्ण जगभर आपल्याला पाहायला मिळतील. हे युद्ध म्हणजे तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात तर नाही ना? जाणून घेऊया सविस्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. या लष्करी कारवाईमधील हल्ल्यानंतर अनेक भागात भीतीचं वातावरण पसरलं होतं. लोक रस्त्यावर धावत होते, काही जण तर घरातच बंद झाले होते आणि काहींना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वेळही मिळाला नाही. सायरनचा आवाज, आकाशात धूर आणि समोर काय होणार याची कुणालाही कल्पना नव्हती. दरम्यान इराणनेही पलटवार केला. इस्रायलवरच नाही तर मध्य पूर्वमध्ये असलेले अनेक अमेरिकन ठिकाणं त्यांनी लक्ष केले. UAE, कतार, बहरेन या देशामधील काही भागात स्फोट झाल्याच्या बातम्या समोर आल्या. दुबई, अबुधाबी तसेच दोहा या भागामध्ये देखील चिंता वाढल्याचं सांगितलं जात आहे. काही ठिकाणी फक्त लष्करी तळ हे लक्ष होते तर काही ठिकाणी मात्र सामान्य भागही प्रभावित झाल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. आता आपल्या भारत देशासाठी एक मोठी चिंता आहे. ज्या ठिकाणी हल्ले झालेले आहेत त्या देशांमध्ये लाखो भारतीय काम करतात, व्यवसाय करतात, तसेच शिक्षण देखील घेतात. त्यांची नोकरी, घर आणि सुरक्षितता हे धोक्यात येऊ शकतं. भारतीय अधिकाऱ्याकडून या लोकांना सावध राहण्याचा सल्ला देखील देण्यात आलेला आहे. अनावश्यक प्रवास टाळा, तसेच सुरक्षित ठिकाणी राहा असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. कंपन्या, हॉस्टेल्स आणि कॉलेजेसमध्ये लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि जर हा संघर्ष वाढला तर आपल्या लोकांचं काय? मित्र हो, युद्ध फक्त बॉम्ब आणि मिसाईल पुरतं मर्यादित नसतं. त्याचा खरा परिणाम आपल्या खिशावर देखील होतो. जर इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा जो सी रूट आहे, म्हणजेच जी समुद्र वाट आहे, ती जर बंद केली तर याचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात. ही तीच वाट आहे जेथून जगातील मोठ्या प्रमाणात तेल वाहतूक होतं. आपला भारत देश देखील जवळपास 50% तेल याच मार्गातून आणतो. दररोज साधारण 20 ते 25 लाख बॅरल्स जे तेल आहे ते याच मार्गातून भारतात येतं. आता विचार करा, ही जर सप्लाय थांबली किंवा बंद झाली तर काय होईल? माल वाहून नेणं आणि अन्न महाग होईल आणि शेवटी रोजच्या वापराच्या वस्तू देखील महाग होतील. गॅस सिलेंडर पासून ते भाजीपाला, बसच्या तिकिटापासून ते ऑनलाईन डिलिव्हरी या सर्वांवर याचा परिणाम होईल. म्हणजे युद्ध हजारो किलोमीटर जरी दूर असलं तरी याचा फटका आपल्या घरच्या बजेटला देखील बसू शकतो. पण हा जर संघर्ष वाढला तर आपण आर्थिकदृष्ट्या किती प्रमाणात तयार आहोत हा प्रश्न देखील आपल्याला विचारला पाहिजे. आता हा हल्ला नेमका याच वेळेला का झाला? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायल दौरा सुरू असताना ही कारवाई सुरू झाली. हा फक्त योगायोग आहे का की यामागे कुठला राजकीय संदेश आहे? जगात युद्ध फक्त रणांगणावर लढलं जात नाही तर ते राजकीय पातळीवर देखील लढलं जातं. कोण कोणाच्या बाजूने उभा राहतो, कोण कधी कसा निर्णय घेतो आणि त्या निर्णयाचा जागतिक परिणाम काय होतो हे सगळं महत्त्वाचं असतं. कारण चुकीच्या वेळेला घेतलेला निर्णय हा सरकारवर परिणाम करत नाही तर तो थेट सामान्य माणसावर परिणाम करतो. भारतासारख्या मोठ्या देशासाठी ही परिस्थिती खूप नाजूक आहे. कारण एकीकडे इस्रायल सोबतचे संबंध, दुसरीकडे मध्य पूर्वेत लाखो काम करणारे भारतीय, तर तिसरीकडे तेलावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था. या सर्वांचा विचार करून भारताला समोरची पावलं टाकावी लागतील. आता येणारे दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत. कारण हा जर संघर्ष वाढला तर त्याचा परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरणावर, अर्थव्यवस्थेवर आणि सुरक्षिततेवरही होऊ शकतो. म्हणून सर्वांनी घाबरून निर्णय न घेता स्थिती समजून घ्यावी आणि शांत राहावं. कारण कधी कधी जे युद्ध आहेत ते बंदुकीने नाही तर
निर्णयाने देखील मोठे होतात. इतिहास आपल्याला स्पष्ट सांगतो की युद्ध सुरू करणं सोपं असतं, परंतु त्याचे परिणाम थांबवणं हे खूप कठीण असतं. 2003 साली जेव्हा अमेरिकेने इराकवर हल्ला केला, त्यामागे त्यांचा उद्देश होता की सद्दाम हुसेन यांना सत्तेतून हटवणं. युद्ध जिंकलं गेलं, पण त्यानंतर काय झालं? देशात अनेक वर्ष अस्थिरता राहिली, हिंसा वाढली, सामान्य लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालं आणि अर्थव्यवस्था कोसळली. आणि या सर्व गोंधळामध्ये नवीन ज्या दहशतवादी संघटना आहेत त्या उभ्या राहिल्या. संपूर्ण प्रदेश अनेक वर्ष शांत राहू शकला नाही. 2011 मध्ये लिबियामध्ये देखील हीच परिस्थिती निर्माण झाली. नेतृत्व बदललं, परंतु देशामध्ये स्थिरता यायला खूप वेळ लागला आणि आजही तो देश पूर्णपणे स्टेबल झालेला नाही. म्हणजे काय, तर एखादा मोठा हल्ला झाला तर फक्त तेथील सरकार बदलत नाही, तर तो पूर्ण देशच बदलला जातो आणि याचा परिणाम जो आहे तो फक्त सामान्य माणसावर होतो. म्हणूनच आज इराणमध्ये सुरू असलेला संघर्ष पाहताना लोकांच्या मनात भीती आहे. ही परिस्थिती देखील तशीच बिघडणार तर नाही ना? कारण इतिहास सांगतो की युद्धाची सुरुवात वेगाने होते, परंतु त्याचे जे परिणाम आहेत ते पिढ्यानपिढ्या चालतात. युद्धामध्ये एक गोष्ट खूप धोकादायक आहे. एखाद्या देशामध्ये जर सत्ता कमकुवत झाली, तेथील नेत्यांच्या नेतृत्वामध्ये जर गोंधळ निर्माण झाला तर अंतर्गत संघर्ष सुरू होऊ शकतो. जर इराणमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली तर तेथील वेगवेगळे गट आपापली ताकद दाखवण्यासाठी एकमेकाच्या विरोधात उभे राहतील आणि तेव्हा गृहयुद्ध सुरू होऊ शकतं. गृहयुद्धामध्ये देश बाहेरील शत्रूशी नाही, तर देशातील आपल्या लोकांसोबतच लढत असतो. रस्त्यावर बंदुका, शहरामध्ये गोंधळ, शाळा बंद होतात आणि रुग्णालयावर देखील ताण येतो. वीज, पाणी आणि अन्न या सर्व गोष्टीवर याचा परिणाम होतो. नेते सुरक्षित ठिकाणी असतात, पण सामान्य माणूस मात्र अडकतो. गृहयुद्ध सुरू झालं की ते थांबवणं खूप कठीण असतं आणि म्हणून आज सगळ्यात मोठी भीती ही आहे की हा संघर्ष दोन देशांमध्येच राहील का, की एखाद्या देशाच्या आतमध्ये भडकणार. कारण शेवटी परिणाम कोणावर होतो, तर सामान्य माणसावर, त्याच्या कुटुंबावर, त्याच्या रोजच्या आयुष्यावर. युद्धाचा परिणाम हा फक्त नेत्यांपुरताच मर्यादित राहत नाही. हा संघर्ष फक्त काही देशापुरता मर्यादित राहणार नाही, याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. सुरुवातीला तेल महाग होईल, तेल महाग झाले की इंधन महाग होईल, इंधन महाग झाले की वाहतूक महाग होईल आणि वाहतूक महाग झाली की प्रत्येक वस्तू ही महाग होईल. कारखान्यांना जो कच्चा माल आहे तो महाग मिळाल्या कारणानं त्याचा जे उत्पादन खर्च आहे तो खर्चही वाढेल. कंपन्या ज्या आहेत ते त्यांच्या प्रॉडक्टच्या किमती वाढवतील, म्हणजेच मोबाईलपासून ते गाड्यांपर्यंत आणि अन्नधान्यापासून ते कपड्यांपर्यंत सर्व गोष्टीवर याचा परिणाम होईल. जागतिक बाजारपेठेमध्ये घसरण होऊ शकते, शेअर बाजारात चढ उतार वाढू शकतात, चलनावर दबाव येऊ शकतो आणि शेवटी काय, तर महागाई वाढेल, घरगुती खर्च वाढेल आणि सामान्य माणसाचं जीवन अधिक कठीण होईल. आजच्या जगात सगळे देश एकमेकांसोबत जोडलेले आहेत. एका भागामध्ये जरी युद्ध झालं तर त्याची लाट पूर्ण जगभर पसरते. म्हणूनच हा प्रश्न फक्त मध्य पूर्वेचा नाही, तर जागतिक स्थैर्याचा आहे. आणि म्हणूनच लोकांना देखील हा प्रश्न पडलेला आहे की ही स्थिती आणखी मोठी तर होणार नाही ना? मित्रांनो, आज आपण बघितलं की कशा प्रकारे संघर्ष सुरू झाला, कशा प्रकारे हल्ले झाले आणि त्याला पलटवार कशा प्रकारे झाला, सामान्य लोकांवर त्याचा परिणाम काय झाला, तसेच भारत आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो. पण सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही तसाच आहे. ही एक मर्यादित लढाई आहे की आणखी मोठ्या संघर्षाची सुरुवात? बघा, लहान ठिणगी कधी कधी मोठी आग बनते. म्हणूनच येणारे काही दिवस हे खूप महत्त्वाचे असतील. परिस्थिती गंभीर आहे, पण घाबरणं हा उपाय नाही. योग्य माहिती घेणं, अफवांवर विश्वास न ठेवणं आणि शांत राहणं हेच आता सर्वात महत्त्वाचं आहे. हे युद्ध म्हणजे फक्त मध्य पूर्वेचा प्रश्न नाही, तर तो सर्व जगाचा प्रश्न आहे. आणि शेवटी प्रश्न तोच, आपण तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरवठावर उभे आहोत का, की अजूनही एकमेकांसोबत संवाद साधून शांतता राखून हे थांबवलं जाऊ शकतं? या प्रश्नाचं उत्तर मात्र येणारी वेळच देईल. खूप खूप धन्यवाद.